शाही मस्तानी गुढीची साडी तयार करूया। त्यासाठी मी खणाचं कापड घेतलेलं आहे। येथे पैठणीचं कापडही यूज करू शकतो। मी येथे खणाच्या कापडापासून गुढीची साडी कशी तयार करायची हे दाखवले आहे। अगदी 10 मिनिटात होईल अशी ही साडी आहे। नवशिक्यांसाठी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। 1 मीटर कापडामध्ये आपण ही साडी बनवणार आहोत। वरच्या बाजूला सीधा कापड आहे, खालच्या बाजूने उलट बाजू आहे। या बाजूला 30 इंचावर मी मार्क करून घेतलं। 39 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर। आता 39 सेंटीमीटरवर एक लाईन मार्क करून घेऊ। ज्या बाजूला आपण 30 इंचावर मार्क केले होते त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला 15 इंचावर मार्क करायचे आहे। 1 मीटर कापडची जिथे लाईन केली होती तेथे कट करून घेतले आहे। कापडाच्या डाव्या बाजूला 30 इंचावर आणि उजव्या बाजूला 15 इंचावर असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि दोन्ही टोक लाईन करून क्रॉस लाईन करून तेथे मार्क करून घ्यायचं आहे। अशी मी लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपल्याला कापड कट करून घ्यायचा आहे। आता जो काही वरचा भाग आहे तो पण आपण येथे यूज करणार आहोत। म्हणजेच आपण 1 मीटर कापडापासून 2 मीटरची साडी तयार करणार आहोत। वरचा जो कापड निघाला आहे आपण तो 15 इंच आहे त्या बाजूला जॉईन करायचा आहे। मी इथे जॉईंट दिला आहे। इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। मी अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आहे की वरच्या बाजूनेही आणि खालच्या बाजूनेही कुठेही धागे दिसणार नाही। अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये मी शिलाई करून घेतली आहे। आता 15 इंचापासून टेप ठेवून आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत क्रॉस मार्क करायचा आहे। टेप ठेवून अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे। लक्षात ठेवा, जो कापड निघालेला आहे तोही आपण नंतर यूज करणार आहोत। म्हणजे 1 मीटरचं पूर्ण कापड आपण यूज केलेला आहे। आता काय करायचं आहे, शेवटचा जो कपडा आहे तेथून आपल्याला 8 इंच इतका आपल्याला कापड साईडला कट करून घ्यायचं आहे। आपण जेव्हा गुढीच्या साडीला जेव्हा टोपी बनवणार आहोत तेव्हा या कापडाचा यूज करणार आहोत। उलट कापडाच्या बाजूला मी मार्क करून घेते जेणेकरून समजेल की उलट कपडा कोणता आहे। आता 30 इंच आहे त्या बाजूला आपल्याला 5 ते 5.5 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। कारण की तेवढा कपडा सोडून आपल्याला पुढच्या कपड्याच्या प्लेट्स टाकायच्या आहे। मी प्लेट्स तुम्हाला दाखवते। प्रत्येक प्लेट्स मी सावकाश दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, एकदम सोप्या पद्धतीने प्लेट्स घ्यायच्या आहे। स्ट्रेट कपडा पकडायचा आहे आणि प्रत्येक पुढच्या प्लेटवर आपल्याला तो ठेवत जायचा आहे। ॲटोमॅटिक आपली शाही मस्तानीची जी लेयर आहे ती तयार होते। अशा पद्धतीने प्लेट घ्यायची आहे की आपला जो जॉईंट आहे तो आतल्या बाजूने जाईल, वरते कुठेही आपला जॉईंट दिसणार नाही। वरच्या बाजूला कमी जास्त कपडा होतो तेथे आपल्याला तो नंतर एकसारखा करायचा आहे। अशा पद्धतीने प्लेट टाकून घेते आहे मी। तुम्ही बघू शकता किती इझिली आपल्या प्लेट जाता आहे। शेवटची जी प्लेट आहे ती मी इथे तुम्हाला 2 प्रकारे सांगणार आहे। पहिली जी आहे ती एकदम सिंपल आहे, बाकी प्लेट आहे त्याच पद्धतीने टाकलेली आहे। आता इथे पिनअप करून घ्यायचे आहे आणि 5.5 ते 6 इंच आपला वरचा भाग आलेला आहे। साईडला जो पट्टा आहे तेथे आपल्याला शिलाई करायची आहे। दुसरा प्रकार दाखवते। ज्या बाजूला काट आहे ती बाजू आपल्याला स्ट्रेट टाकायची आहे। साईडला घ्यायचा आहे तो काट आणि अशा पद्धतीने बाजूचा जो कपडा आहे तो खालच्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने मी प्लेट टाकलेले आहे। किती सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपल्या प्लेट आलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, साईडचा जो 30 इंचाचा कपडा आहे तिथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे आणि 1 इंच कापड आपल्याला बाकी ठेवायचं आहे। एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आणि खालच्या बाजूला शिलाई करून आपल्याला गोट वाळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली ही साडीच्या प्लेट टाकून झालेले आहे। आता आपण स्टिच करूया। जेथे पिनअप केलेलं आहे तिथे आपल्याला शिलाई टाकायची आहे आणि शिलाई अशा पद्धतीने टाकायची आहे की सर्व प्लेट आपल्या पॅक होतील। येथे आपण डबल शिलाई केली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला गोट वाळायचा आहे। शिलाई करताना एक लक्षात ठेवायचं आहे की सर्व प्लेट्स आहेत त्या सर्व शिलाईमध्ये येत आहेत की नाही। मी एक्स्ट्राचं वरचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि साईडला गोट वाळून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपली गुढीची साडी तयार झाली आहे। आता वरच्या बाजूला आपल्याला टोपी बसवायची आहे।
जेथे आपण गोट वाळून घेतला आहे तेथे आपल्याला लेस लावायची आहे। येथे तुम्ही कुठलीही लेस लावू शकता। मी अशा पद्धतीने लेस लावून घेतली आहे। ज्या निऱ्या केलेल्या आहे आपण तेथे सुद्धा आपण लेस लावू शकतो। मी इथे प्लेनच ठेवलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला वरच्या बाजूला टोपी बसवायची आहे। आपला जो एक्स्ट्राचा 8 इंचाचा जो आपण कापड काढलेला होता तो निऱ्यांवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे। उलट बाजू वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि स्ट्रेट शिलाई करायची आहे आणि वरच्या बाजूला 5 ते 5.5 इंचावर आपल्याला मार्क करून एक चौकोन आकारात कट करून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला कपडा फोल्ड करून आपल्याला तेथे प्रेस्टिच करायची आहे। मी प्रेस्टिच करतानाच लेस लावून घेतली। त्या मापाचंच अस्तरचं कापड घेतलं। अस्तरच्या कापडाला खालच्या बाजूने आपल्याला ओपन ठेवायचं आहे, तेथे गोट वाळून घ्यायचा आहे। येथे माझ्या कापडाला ऑलरेडी काठ असल्यामुळे मी गोट वाळलेला नाही। आता तीनही बाजूने आपल्याला शिलाई करायची आहे। मात्र शिलाई करताना आपल्याला साडी बांधण्यासाठी नॉड लावायचे आहेत। 15-15 इंच अशा मी नॉड कट करून घेतलेले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते शिलाई कशी करायची। साडीच्या दोन्ही बाजूला अर्धा इंच असं आपल्याला शिलाई करायची आहे। दोन्ही बाजूला अर्धा इंच कपडा ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे। येथे डबल शिलाई करायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं आहे। नॉट लावली आहे तेथे दोन्ही कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। याने आपली फिनिशिंग खूप छान येईल। जेव्हा आपण साडीची कॅप उलटी करू तेव्हा ती सहज निघतील। बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। येथे तुम्ही शिलाई करू शकता। आता आपल्याला नॉडला लटकन तयार करायचे आहे, हेही मी तुम्हाला दाखवते। 3-3 इंचाचे आपण स्क्वेअर कट करून घेतला आहे। स्क्वेअरमध्ये फोल्ड करून त्यामध्ये नॉट ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे। जसे मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला डबल स्टिच करायचे आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता कट केल्यानंतर आपल्याला जो त्रिकोण आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। नॉट बाहेर खेचले की ऑटोमॅटिक तो पलटी होतो। अशा पद्धतीने आपण 2 लटकन तयार करून घेतले आहे। किती सुंदर आणि कमी वेळात आपली गुढीची साडी तयार झालेली आहे। फिनिशिंग बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने आपण ही साडी स्टिच केली आहे। एकदम सोप्या पद्धतीने दाखवली आहे। नक्की ट्राय करून बघा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।